हॅलो एव्हरीवन, आज आहे डे 4. डे 3मध्ये आपण बेसिक चेन स्टिच शिकलो आहोत. तर आज आपण स्क्वेअर, सर्कल आणि ट्रायंगल शेपमध्ये चेन स्टिच कशी करायची ते पाहणार आहोत. आधी आपण स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल हे ड्रॉ करून घेणार आहोत. तर आपण स्क्वेअरपासून सुरुवात करू. स्क्वेअरच्या आउटलाईनला चेन स्टिच करत जायचं आहे आणि एक लूक हा व्यवस्थित स्टिच करायचा आहे. कॉर्नरचा स्टिच हा टाईट ठेवायचा आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येईल स्क्वेअर शेपची. आणि एंड नॉट टाकायचा आहे, जो की टाईट करायचा आहे. तर पुढे सर्कल स्टार्ट करू. सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. सर्कलच्या आउटलाईनवरून व्यवस्थित स्टिच घ्यायची आहे, ज्याने आपला सर्कल हा व्यवस्थित शेपमध्ये दिसेल. आणि लास्टला एंड नॉट टाकायचा आहे. तर आता आपण ट्रायंगल घेऊ. ट्रायंगल आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेम वेमध्ये आपल्याला स्टिचिंग करायची आहे. एक लूक हा व्यवस्थित स्टिच करायचा आहे. आणि ट्रायंगलचे जे कॉर्नर्स आहेत त्यांना आपण टाईटमध्ये स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येईल. ट्रायंगल पूर्ण झाल्यानंतर एंड नॉट टाकायचा आहे, जो की टाईट करून घ्यायचा आहे. ट्रायंगलची आउटलाईन ही बिगिनर्ससाठी एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. तर डे 5ला न्यू स्टिचिंग बघू.